चंद्रपूरच्या आदिवासी शासकीय मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत। त्यांची वसतिगृहातच मेस सुरू करण्याची प्रमुख मागणी आहे। डीबीटीची रक्कम तोकडी असल्याने व महागाईनुसार त्यात वाढ न झाल्याने मुलांच्या पोषणावर परिणाम होत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे। मुलांचे उपोषण 8व्या दिवसात प्रवेशूनही सरकार मात्र कुठलीही दखल घेण्यास तयार नसल्याचे चित्र पुढे आले आहे। आज आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देत नवे सरकार व मंत्री पदारूढ होताच विद्यार्थी हिताचे निर्णय घेतले जातील असा दिलासा दिलाय। आमचा उपोषणाचा हा 8वा दिवस आहे। आम्ही डीबीटी ही जी शासनाची योजना आहे तिला विरोध करून आम्ही या उपोषणाला सुरुवात केली आहे। पहिला आम्हाला पूर्वरत जेवण भेटायचं, प्रत्येक विद्यार्थी हा पोषक अन्न घ्यायचा आणि इथे राहायचा। पण आता सरकारनं सर्वांना पैसे वाटप करा ही जी काही योजना आणलेली आहे, या योजनेमुळे खूप विद्यार्थ्याचा नुकसान होत आहे। या नुकसानीला विद्यार्थी समोर जात आहेत आणि शिक्षणाचा स्तरही घटत आहे। म्हणून माझ्या राज्यातील सर्व वसतिगृहांना आणि आदिवासी विद्यार्थ्यांना सूचना आहे की या डीबीटी योजनेचा आपण कडाडून विरोध केला पाहिजे। आज या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकच नाही तर आदिवासीच्या अनेक समस्या आहेत, जशी शासकीय इमारतही या वसतिगृहाला दोन्ही वसतिगृहाला नाही। त्यामुळे आमची वसतिगृहाची सुद्धा मागणी आहे की आम्हाला शासकीय बिल्डिंग मिळाली पाहिजे। आणि सर्वात गंभीर प्रश्न आहे तो डीबीटीचा। डीबीटी आम्हाला नकोच, ही डीबीटी सरकारने मागे घ्यावी आणि आम्हाला पूर्वरत जे मेस भेटत होती, जे इथं जेवण भेटत होतं, ती जेवणाची योजना आम्हाला द्यावी हे माझं सरकारला मागणं आहे। जो कारण सांगितला जात आहे तो हा आहे की अजून सरकार बसलेलं नाही, मुख्यमंत्री हे झाले नाही ते झाले नाही, तुमचा जो मुद्दा आहे हा विधानसभेतला आहे तो तिथूनच बंद होणार आहे। पण आमची आजची मागणी नव्हती, ही फार पूर्वीपासूनची मागणी होती, पण सरकारचं याच्याकडे लक्ष नाही। जी आम्हाला डीबीटी भेटत होती ती 3600 रुपये, त्याच्यात महागाई भत्ता वाढलेला नाही आणि कुठलेही भत्ता वाढलेला नाही, तर त्यामुळे पोरं या संकटाला सामोरे जात आहेत। या ठिकाणी चंद्रपूरला शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह क्रमांक 1 आणि 2च्या विद्यार्थ्यांनी जे निवेदन सादर केलं आहे की त्यांना डीबीटी भत्त्यामध्ये वाढ मिळण्याबाबत, वसतिगृहामध्ये योजनांची डीबीटी बंद करून परत मेसद्वारे त्यांना जेवण मिळण्याबाबत, प्रोजेक्ट रिपोर्टची रक्कम वाढवून मिळण्याबाबत, ड्रेस कोडची रक्कम वाढवून देण्याबाबत, एज्युकेशन टूरची रक्कम वाढवून मिळण्याबाबत, टायपिंग आणि MSCIT कॉम्प्युटर क्लास करता योजना मंजुरी करण्याबाबत या सर्व निवेदन यांच्याद्वारे आम्हाला प्रकल्प कार्यालयाला प्राप्त झाले आहे। प्रकल्प कार्यालयाच्या वतीने माननीय सचिव आदिवासी विकास विभाग मंत्रालय मुंबई 32 यांना पत्र आपण सादर केलेलं आहे आणि प्रकल्प अधिकारी स्वतः सचिवांसोबत त्यांचं बोलणं पण झालेलं आहे। आता जसं आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि आपल्या विभागाला आदिवासी विकास मंत्री प्राप्त होतील तेव्हा लगेच आपले सचिव त्या मंत्र्यांसोबत आपले निवेदन सादर करतील आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी जे काही करता येईल ते करण्याचा शासन आणि आम्ही सर्व प्रयत्न करू।